नमस्कार, मी आदित्य भागवत तुमचं पुन्हा एकदा या व्हिडिओत स्वागत करतो। गेल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की शनी महाराजांना पराभूत करणारे दोघंच झाले। दोघं कोण होते? हे दोघेही रामायणातले दोन्ही राजे। मी रामाबद्दल नाही बोलत आहे, मी रामाच्या वडिलांबद्दल बोलतोय, महाराज दशरथ। झालं असं की बृहस्पती यांची पत्नी होती तारा, तिला चंद्राने फूस लावून पळवून दिलं। आता फूस लावून पळवलं म्हणजे काय केलं, कसं केलं हे आपल्याला सगळ्यांनाच समजणारी गोष्ट आहे। बृहस्पती हे वयस्कर होते, त्यांची पत्नी तारा ही वयाने खूप तरुण होती, लहान होती, तर साहजिकच एवढी मोठी जनरेशन गॅप असल्यामुळे काही गोष्टी होत्या ज्या एकमेकांशी जुळत नव्हत्या। नेमकं चंद्राने त्याचा फायदा घेतला आणि त्या ताराला पळवून दिली। या दुष्कृत्याबद्दल चंद्राला शिक्षा देण्यासाठी शनिदेवांनी कुठल्याही देवाला सोडलेलं नाहीये, माणसाला तर नाहीच, विष्णूंना नाही, महादेवांना नाही, आणि चंद्रावरती सुद्धा ते काही दयामाया दाखवत नव्हते। चंद्राला शिक्षा देण्यासाठी त्यांनी असं ठरवलं की रोहिणी नक्षत्राचं शकट भेदन करायचं। रोहिणी नक्षत्रातनं शनींचं मार्गक्रमण होऊ लागलं की रोहिणी ही जी चंद्राची लाडकी पत्नी आहे तिला त्रास होईल। आता ह्या ज्या कथा आहेत ह्या रूपकात्मक आहेत, खरोखर अशाच गोष्टी घडल्या आहेत असं समजू नका, पण यातून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे। तो बोध घेतला खूप झालं। रोहिणीचं शकट म्हणजे रोहिणी नक्षत्राचं शेपूट हे जिथून जातं त्या मार्गातून जर शनी गेला तर अनेक वर्ष तो त्याची गती किती आपण पाहिलंय आधीच्या व्हिडिओमध्ये, एका राशीत 2.5 वर्ष असतो, संपूर्ण राशीचक्राची परिक्रमा करायला 30 वर्ष लागतात। पण जर तो ह्या रोहिणीच्या शकट म्हणजे शेपटीच्या मार्गातून गेला तर तो 12 वर्ष फक्त रोहिणी नक्षत्रात राहील। एका राशीत 2.25 नक्षत्र असतात, 2.5 वर्ष लागतात शनीला 2.25 नक्षत्र जायला, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष शनी एका नक्षत्रात असतो। पण रोहिणीचा हा जो मार्ग आहे शकटाचा, शेपटीचा, या मार्गातून जर शनी जायला लागला तर 12 वर्ष रोहिणी नक्षत्रातच राहील, इतका मोठा तो मार्ग आहे। तर साहजिकच आहे 12 वर्ष शनी जर तिथे अडकला असता तर वृषभ राशीचे, मेष राशीचे आणि मिथुन राशीचे लोक यांना प्रचंड काळ त्रास झाला असता। त्याचप्रमाणे नक्षत्र परत्वे, पर्जन्यमान ठरतं, इतर गोष्टी ठरतात, त्याच्यावर प्रभाव पडला असता आणि हा दुष्प्रभाव असता। मग त्यावेळेचे जे काही साधू संत होते, ऋषीमुनी होते, ते वेगवेगळ्या राजांकडे गेले, त्यांना सांगितलं, त्या राजांनी होमहवन सुरू केलं। आता ह्याच्यात रावणाचा उल्लेख नाहीये, रावण पण पृथ्वीवर राजा होता, त्यांनी तो सगळ्या ग्रहांना कंट्रोलमध्ये केलेलं, कदाचित रावणाचा उदय होण्याआधीची ही गोष्ट असेल। तर त्या ह्याच्यात दशरथ म्हणून जे होते अयोध्येचे राजे, त्यांचे गुरु वसिष्ठ, त्यांनी सांगितलं, सगळे ऋषीमुनी आली, चर्चा झाली, ते वसिष्ठांना पुढे करून महाराज दशरथांकडे गेले आणि वसिष्ठांनी सांगितलं की हे राजा, कुठली साधी पूजा अर्चा करून हे संकट टळणार नाही। तर ज्या वेळेला शनीचा मार्ग हा शकट नक्षत्राकडे जाईल त्यावेळेला तो त्या मार्गात जाण्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी तुला स्वतःला अंतरिक्षात जावं लागेल। तिथे शनीशी चर्चा कर, भांडण कर, वाद घाल, युद्ध कर, काहीही कर, पण या मार्गातनं शनीला जाऊ देऊ नकोस।
महाराज दशरथ हे आध्यात्मिक सामर्थ्यात खूप मोठे होते. त्यांचं आध्यात्मिक बळ मोठं होतं. अहो, देवाचं वडील होणं काही सोपं आहे का? काय मूर्त्या घडवणारा कोणी देवाचा बाप होऊ शकत नाही हो. काय आम्हाला राजकीय गुणावर टीका करायची नाहीये, मला तर अजिबात नाही. पण आता विषय आला ओघाओघांनी, देवाचं वडील होण्यासाठी सुद्धा फार मोठं आध्यात्मिक बळ लागतं. मला कुठल्याही व्यक्तीबद्दल समाजाबद्दल काही वाईट बोलायचं नाहीये, कारण सध्या राजकीय वातावरण असं आहे की कुठल्याही गोष्टीवरनं वाद घालतात, म्हणून हे स्पष्टीकरण द्यावं लागतं. तो एक वेगळा विषय, त्याची संवेदनशीलता लक्षात घ्या. आणि ही जी कथा ही एक रूपकात्मक आहे हेही लक्षात घ्या. उगीच दोन्हीचा गोंधळ करू नका, एवढी विनंती आहे. मी परत कथेकडे वळतो. मग महाराज दशरथ त्यांचा तो रथ घेऊन नक्षत्राचा जो मार्ग होता तिथे गेले रोहिणी शेकडचा. शनी महाराज तिथे यायची वेळ झाली, त्यांनी रस्ता अडवून ठेवला. शनी महाराजांना विनंती केली, ऐके ना, वादविवाद झाला, युद्ध सुरू झालं. युद्धात शनीच्या वक्रदृष्टीसमोर टिकणं शक्य होईना. एक वेळ शस्त्रास्त्रांनी युद्ध झालं असतं तर दशरथ महाराज टिकू शकले असते, पण शनीच्या वक्रदृष्टीला त्याच्यासमोर टिकणं शक्य नव्हतं कुणाला. आजही नाहीये. आपण हनुमानाची उपासना पाहिली, ती केल्यानंतर त्रास सुसह्य होतो, नष्ट होत नाही. तर वक्रदृष्टीसमोर टिकणं शक्य होईना, तेव्हा शेवटी दशरथ महाराज रथातून उतरले, हात जोडले शनीसमोर आणि त्याची स्तुती सुरू केली. बघा कशी डिप्लोमॅसी, कृष्णशिष्टाई मराठीत म्हणतात. एकीकडे त्याच्याशी वाद घालायचा, त्या देवतेशी युद्ध करायचं, रस्ता अडवून ठेवायचा आणि स्तुती पण करायची. त्यांनी ती स्तुती इतक्या प्रेमाने, आदराने, प्रेम होतं तसं आदरही होता त्यात केली की कधीही न पाघळणारे शनी महाराज पाघळले आणि म्हणाले की ठीक आहे, एवढंच तुम्ही आग्रह करताय तर हरकत नाही, पण निदान चंद्राने जिला पळवून आणले तिला परत पाठवावं बृहस्पतींकडे. बरं, इकडे चंद्रदेव पण घाबरले होते, ते लगेच तयार झाले हे ऐकल्यावर. बृहस्पती वयस्कर, त्यांनाही कल्पना होती की आपल्याकडनं पत्नीचं नीट संगोपन होत नाही. त्यांनी तिची चूक माफ केली, तिचा स्वीकार केला. शनी महाराजांनी महाराज दशरथांना वरदान दिलं, जो कोण तू केलेली ही स्तुती, हे स्तोत्र रोज सकाळी, पहाटे किंवा सकाळी, याचा अर्थ सूर्योदयाच्या आसपासची वेळ, सकाळ म्हटलं की काही जण दुपारी 12ला उठतात, आता झाली सकाळ, चालणार नाही. सकाळच्या वेळेत, पहाटे ते सकाळ या वेळेत म्हणे, त्याला 7:30चा त्रास जाणवणार नाही इतपत सौम्य होईल. ते स्तोत्र एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देईल. आता आपण दुसऱ्या कथेकडे जाऊ. महाराज दशरथांनी जसं शनीला रोखलं, त्याच्यात शनीच्या वक्रदृष्टीला प्रत्युत्तर म्हणून शनी स्तुती हे स्तोत्र त्यांनी वापरलं. पण नंतर काही वर्षांनी रावणाचा उदय झाला. रावण मोठा तपस्वी होता, त्याच्यापाशी मायावी विद्या होती. त्या मायावी विद्यात काय होतं, जवळजवळ आज चाललंय तेच, मनात असतंय, कोठावर असतंय, सांगितलं जातं तिसरं, कधी इकडे कधी तिकडे. तर या मायावी युद्धाचं असं वर्णन आहे की शत्रूला गुंगारा देण्यासाठी वेगवेगळी रूपं घ्यायची.
म्हणजे कधी माणूस, कधी घोडा, कधी हत्ती, कधी वेगळं काहीतरी प्राणी व्हायचं, कधी कुठल्या तरी देवतेचं रूप घ्यायचं, जेणेकरून समोरच्याला कळणार नाही आपण कुणावर वार करतोय. रावण असंच करायचा. कधी विष्णूचं रूप घेईल, त्यात शनीबरोबर छेडतं, कधी यमाचं रूप घेईल, की एक सेकंदभर का होईना शनीला विचारत पडायचं की अरे हा इथे कसं काय आला, आत्ता रावण होता. तेवढ्या एका सेकंदामध्ये रावण वार करायचा. या मायावी सामर्थ्यापुढे शनीची वक्रदृष्टी थोडीशी अशक्त पडली. आणि त्यात सुद्धा रावण हुशार होता. आणखी तो अदृश्य व्हायचा, पाठीमागून वार करायचा. पाठीमागून वार केला की शनीची दृष्टी पडत नव्हती. त्यामुळे शनी, ज्याला महादेव किंवा विष्णू सुद्धा त्याच्या नजरेसमोर टिकू शकत नव्हते, वक्रदृष्टीसमोर टिकू शकत नव्हते, त्या शनीला रावणाने पराभूत केलं. सगळ्या नवग्रहांना पराभूत, इतर 8 ग्रहांना पराभूत केलंच होतं. स्वतःच्या सिंहासनाच्या आपला 9 पायऱ्या लावल्या, प्रत्येक पायरीवर एक ग्रह आडवा टाकला आणि त्यांच्या पाठीवर पाय देऊन रावण स्वतःच्या सिंहासनावर जाऊन बसायचा. डोकं त्यांचं जमिनीकडे होतं सगळ्याकडे 9 ग्रहांचं. पुन्हा एकदा सांगतो, ही रूपकात्मक कथा आहे. प्रत्यक्षात अगदी असंच घडलं असेल असं नाही. एक दिवस नारद मुनी आले फिरत फिरत. त्यांनी पाहिलं शनी महाराज असे पडलेले, त्यांच्या पाठीवर पाय देऊन रावण जातोय. नारद मुनींना बरेच प्रश्न पडायचे. त्यांनी शनीला विचारलं, म्हणाले तुमच्या नजरेने लोक घाबरतात आणि हा रावण तुमच्या पाठीवर पाय देऊन जातो, तुम्ही काही वागडा करू शकत नाही त्याचं. शनी महाराज शांतपणे म्हणाले, पाठीवर पाय देते, छातीवर पाय दिला की माझी दृष्टी त्याच्यावर पडेल आणि माझ्या वक्रदृष्टीसमोर तो टिकू नाही शकत. नारद मुनीच ते लगेच गेले रावणाकडे. रावणाला म्हणाले, रावणाचं कौतुक केलं, स्तुती केली थोडीशी आणि म्हणाले, अरे रावणा, तू एवढा बलवान, एवढा सामर्थ्यवान आणि ह्या नवग्रहांच्या पाठीवर कसला पाय देतो? तुझ्या शेजारच्या शूरांनी ह्यांच्या छातीवर पाय दिला पाहिजे. रावण खुश, अरे काय छान गोष्ट सांगितली, छान गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सांगितलं, सगळ्यांना पालथं पाडा, छातीवर पाय देऊन जातो. झालं. 2-4 दिवस छातीवरती त्यांच्या पाय ठेवून गेला. त्यावेळेला सीतेला त्या शूरपणखेचं नाक कापलं लक्ष्मणाने. रावणाने सीतेला पळवून आणलं. काही दिवसात तिचा शोध घेत हनुमान आला. आता एवढ्या दिवस शनीची वक्रदृष्टी त्याच्यावर पडत होती. हनुमानाच्याकडनं सगळ्या लंकेला आग लागली आणि तेव्हा रावणाला कळलं, शनी महाराजांच्या वक्रदृष्टीसमोर आपण टिकू शकत नाही. तात्पर्य, शनी महाराजांच्या वक्रदृष्टीपासून, त्रासापासून जर स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर अहंकार ठेवू नका, शरण जा, दास्यवृत्ती स्वीकारा. दशरथ महाराजांनी हेच केलं. शनी महाराजांसमोर शरणागतीच पत्करली एक प्रकारे. त्याच्या उलट रावणाने अहंकार केला. शनी महाराजांचं कृपा सुद्धा खूप मोठी आहे. दशरथ महाराजांच्या घरी पुत्र झाले 4 तेजस्वी आणि रावणाचा अख्खा कुळाचा नाश झाला. त्यामुळे शनीच्या पिढेपासून वाचायचं असेल तर मी फार शहाणा आहे, मला सगळं कळतं, मी महान विद्वान आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते वाटणं सोडून द्या, तो अहंकार सोडा. आजच्या व्हिडिओत एवढंच.
दशरथ महाराजांनी केलेली शनीची स्तुती घेऊन पुढच्या व्हिडिओत येतो. तोपर्यंत या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी आदित्य अरुण भागवत वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र विषयक सल्लागार म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे यांचं प्रशिक्षण देतो, या दोन्ही शास्त्रांचं प्रशिक्षण देतो. त्यासोबत डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, अति हळवेपणा, कुठलाही फोबिया, खूप राग येणं, हट्टीपणा, चिडचिडेपणा, अशा गोष्टींवर, अशा प्रकारच्या मानसिक समस्यांवर पुष्पौषधींद्वारे उपचार करतो. माझा मोबाईल नंबर आहे 9029581590. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.